आणि साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान हे जास्त आहे। ते नुकसान भरपाई पिकाचे ते पण पंचनाम्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। पंचनामे झाल्यानंतर 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या आत किंवा दिवाळीच्या पूर्वी या अतिवृष्टीमुळे माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांना मदत निश्चित प्रकारे दिली जाईल। तात्पुरती आपण कलेक्टर लेवलला 10,000 रुपये आपण त्यांना सानुग्रह अनुदान देतोय। आपण जनावरांना आपल्या त्यांना एक चारा तोही उपलब्ध करून दिलेला आहे। आपण 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू, 3 किलो आपलं डाळ हे पण उपलब्ध करून दिलेलं आहे। तर निश्चित प्रकारे मला आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की शेवटी हे निसर्गाचं संकट आहे। ह्या संकटाला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल आणि निश्चित प्रकारे हा शेतकरी पुन्हा कसा उभा राहील यासाठी शासनाच्या वतीनं प्रयत्न चालू आहेत। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, ही सर्वच मंडळी या बाबतीमध्ये प्रयत्न माझ्या शेतकऱ्यांची मदत होण्यासाठी मुख्यमंत्री कृषी मंत्री दत्ता भरणे हे पत्रकारांशी संवाद साधतायत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर हवी ती मदत मिळणार ही माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे। काही वेळा आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील महत्त्वाची माहिती दिली आणि त्यानंतर आता कृषी मंत्री दत्ता भरणे महत्त्वाची माहिती देतात। पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितले। शेवटी निसर्गाचं संकट त्याला सामोरं जावं लागेल असं वक्तव्य देखील कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केले। शेतकऱ्यांसोबत सरकार आहे आणि नेहमीच असेल असं देखील दत्ता भरणे म्हणाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।